ललिता सहस्रनाम स्तोत्राचा आज आपण अर्थ बघणार आहोत, म्हणजे प्रत्येक श्लोकाचा अर्थ. तत्पूर्वी आपण एक गणपतीचं ध्यान करणार आहोत, कारण गणपतीची आराधना केल्याशिवाय कोणतंही कार्य व्यवस्थित स्थितीत जात नाही. त्या गणपतीला प्रार्थना करते. शिवतनय वरिष्ठं सर्व कल्याण मूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. भारतीताई तुमचं हे बंद करा ना, म्यूट करा. जे काही असेल ते ह्या गजाननच्या साह्यानं तुमच्या पुढं आता होणार आहे. त्या ज्या ललितेचं आपण स्तोत्र समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्या श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी त्या देवीचे एक 4 ओळी म्हणून दाखवते. भवे देवेति मुख्यानि तत्र वक्ष्यामि संशृणु ललिता श्री महालक्ष्मी लक्ष्मी रमा च पद्मिनी कमला संपदीशा च पद्मालय इंदिरेश्वरी परमेशी सती ब्राह्मी नारायणी च वैष्णवी परमेश्वरी महेशानी शक्तिशा पुरुषोत्तमी या भगवंताची ही लक्ष्मी, हिचा आपण आज अभ्यास करणार आहोत, तिच्या स्तोत्रातल्या श्लोकांचा. आजच्या खेपेला आपण ध्यानाच्या श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष एक एक श्लोकाचा अर्थ करणार आहोत, परंतु त्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असावी म्हणून मी आज परत थोडंसं सांगणार आहे. श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र ब्रह्मांड पुराणात आलेलं आहे. तिचे रचयिता ही 8 वाग्देवता आहेत. भगवान विष्णूचा अवतार हयग्रीव यांनी महान ऋषी अगस्त्य यांना हे सहस्रनाम स्तोत्र कथन केलं आहे. आता हे का कथन केलं तर ऋषी अगस्ती हे जे होते ज्ञानी होते, पण त्यांना लोकांचं अज्ञान का आहे आणि लोकांचा आनंद कशात आहे हे त्यांना शोधायचं होतं. आणि ह्याचा शोध घेत असताना जनसामान्यांच्या उद्धारासाठी समाधानासाठी अगस्ती ऋषींनी कांचीच्या कामाक्षी देवी या शक्तिपीठाची पूजा केली आणि त्यांनी प्रार्थना केली की मला या सगळ्या जनसामान्यांच्या उद्धारासाठी तू तुझं काही महत्व असेल, महात्म्य असेल तर मला सांग. आणि त्यावेळेस भगवान हयग्रीव हे जे आहेत हे अगस्तींच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी शक्ती उपासनेसाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी ललिता सहस्रनाम स्तोत्र हे अतिशय प्रभावशाली आहे, परमश्रेष्ठ आहे आणि कलियुगात तर हे स्तोत्र अतिशय सर्व फळ देणार आहे असंच सांगितलं आहे. हे स्तोत्र पठन केल्याने आणि त्यातील नावांचा अर्थ जाणून घेऊन भक्तिपूर्वक जर पठण केलं तर भक्तांच्या सर्व मनोकामना मनोवांछित इच्छित जे काय असेल ते सर्व पूर्ण होतात. स्वतः देवीनंच प्रसन्न होऊन सांगितलंय की भक्तजन हो, माझ्याच इच्छेनुसार विश्वाच्या कल्याणाकरिता या स्तोत्राची रचना तिने वाग्देवतेंच्याकडून करून घेतली आहे. ललिता देवी ही उपासकांसाठी आनंद देणारी देवी आहे. हे पार्वतीचंच एक नाव आहे असं म्हटलं जातं. ललिता या शब्दाचा अर्थ असा करतात की ती खेळ करणारी याचा अर्थ ब्रह्मांडावर नियंत्रण करण्यासाठी शिव आणि शक्ती यांनी अनेक लीला करून दाखवलेल्या आहेत. म्हणून या शक्ती देवतेला ललिता असं नाव दिलं गेलेलं आहे. या ब्रह्मांडाची देखभाल नियंत्रण आपल्या बालकाप्रमाणे करणं हेच ही परममाता आपली भूमिका पार पडते. भक्तांचे पालन पोषण रक्षण ही सर्व जबाबदारी ही अंबा माता
ही राजराजेश्वरी, ही शक्ती माता, ही ललितांबिका भवी विविध अशी स्वरूप घेऊन अनेक रूपांमध्ये करत आहे. अशाच त्या ललितेचं सहस्रनामाचं स्तोत्र जे आहे ते म्हणण्यापूर्वी, ते सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा बीजमंत्र म्हणूया. ओम ऐं ह्रीं श्रीं श्री मात्राय नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं श्री मात्राय नमः. आणि त्याचबरोबर तिचा पंचदशाक्षरी मंत्र पण आपण कमीत कमी 3 वेळा तरी आज म्हणूया. तुमच्या सगळ्यांच्या कानावर पण जाईल आणि म्हणायला पण सोपा जाईल. क ए इल ह्रीं हस क हल ह्रीं सकल ह्रीं. क ए इल ह्रीं हस क हल ह्रीं सकल ह्रीं. क ए इल ह्रीं हस क हल ह्रीं सकल ह्रीं. या ललिता सहस्रनामाच्या स्तोत्रातला जो पहिला श्लोक आहे तो म्हणजे हे जे ललिता सहस्रनामाची पोथी आहे त्या पोथीतल्या सर्व अध्यायांचं नामांचं जणू बीजच आहे असं म्हटलं जातं. ज्यांना संपूर्ण स्तोत्र म्हणायला जमणार नाही त्यांनी निदान पहिला श्लोक, महत्वाचं काय आहे, अर्थ लक्षात घेऊन रोज 108 वेळा सकाळी आणि 109 वेळा संध्याकाळी म्हटलं, स्त्रियांनी घरकाम करताना सुद्धा म्हटलं तरी सुद्धा चालेल. आपोआपच देवी आपल्या सानिध्यात आहे, ती आपल्याला कामामध्ये मदत करते आहे. मदत करते याचा अर्थ ती आपल्याला काम करताना शक्ती देते, हुरूप देते असं आपल्याला जाणवतं. याचा चांगला अनुभव येतो. आपण सगळ्या भगिनींनी करून बघायला काहीच हरकत नाहीये. सोपा उपाय. आता पहिल्या श्लोकाचा अर्थ बघूया. पहिला श्लोक काय आहे तर हा ओम ऐं ह्रीं श्रीं. ओम हयग्रीव उवाच. ओम श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता. असा हा पहिला श्लोक आहे आपल्या नामावलीमधला. विश्वाची जननी, सृष्टीकर्त्री, भक्तवत्सल अशी ही देवी श्री माता या नावानं ओळखली जाते. ती संपूर्ण जगताचं कार्य चालवते, रक्षण आणि पालन करणारी, सन्मार्ग दाखवणारी, सन्मार्ग प्रवर्तिनी आणि संकट निवारण करणारी अशी ती आहे. हे तिच्या पुढील नावामध्ये आपल्याला दिसतं. पुढचं नाव आहे श्री महाराज्ञी. महाराज्ञी, राज्ञी म्हणजे राणी, महाराणी असणारी अशी ही देवता आहे. तिच्या नावावरून हे सूचित होतं की ती संपूर्ण जगताचं पालन करणे, संकट निवारण करते आणि म्हणूनच ती महाराणी आहे. जसं एखादी करती स्त्री घराचा सर्व कारभार चालवते तसं ही महाराणी सर्व जगताचा, महाराज्ञी सर्व जगताचा कारभार चालवत असते. पुढं तिचं नाव आहे, तिचं वर्णन करताना आणखी नाव घेतलं गेलेलं आहे तिचं की श्रीमत सिंहासनेश्वरी. सिंहासनावर कोण अधिष्ठित होतो तर राजा. मग सिंहासनावर बसण्यासाठी ही राजराजेश्वरी जी माता आहे ही त्याच्यावर अधिष्ठित झालेली आहे. कारण राजा काय करत असतो, संपूर्ण प्रजेचं संरक्षण करत असतो, त्यांचं पालन करत असतो, त्यांचा सांभाळ करत असतो. म्हणजे प्रशासनाचं काम हे राजा करत असतो. तसं ही राजराजेश्वरी देवी सिंहासनाधिष्ठित झालेली आहे. श्रीमत सिंहासनेश्वरी सिंहासनावर आरूढ झालेली आहे आणि ती प्रशासनाचं कर्तृत्व सुद्धा तिचं ह्या नावामध्ये प्रगट होताना दिसते. पण ती कशी आहे, राजा जसं एखाद्याच्याकडनं गुन्हा झाला तर त्याला शासन करतो तसं ही राजराजेश्वरी देवी जी आहे ही सुद्धा काय करते, अनुशासन प्रिय, शिस्तप्रिय आहे. तिलाही आपल्या भक्तांकडून एखाद्या जर चूक झाली, गुन्हा झाला तर त्याचं शासन करण्याचं काम सुद्धा तीच करते आहे. आणि त्यामुळं ती अनुशासन म्हणून अकारण उगीचच्या उगीच, म्हणजे जरी ती माता असली, महाराणी असली, तिला आपल्या प्रजेबद्दल, आपल्या भक्तांबद्दल प्रेम असली, दया असली तरी सुद्धा आपल्या शासनामध्ये, आपल्या शिस्तीमध्ये जर कुणी एखादा गुन्हा केला तर अकारण, अस्थानी, अयोग्य असं कोणतीही वत्सलता, दया, प्रेम
ती आपल्या त्या भक्ताबद्दल दाखवत नाही. कारण त्या नावावर म्हणूनच आपल्याला इथं ती अनुशक्ती आपल्याला अशी दिसते की महिषासुर मर्दिनी ह्या स्वरूपामध्ये ती आपल्याला विचार करा, ते रूप आपलं आठवा तिचं की तिने दैत्यांचा संहार करण्यासाठी म्हणून जे रूप घेतलेलं होतं तिथं ती उगीच ते असुरांना दया दाखवायला उत्पन्न झालेली नाही, तर ती असुरांचा संहार करण्यासाठी. आणि त्यावेळेस ती सिंहावर आरूढ झाली होती आणि म्हणून तिला सिंहावर आरूढ झाली आणि तिथं तिने अनेक दैत्यांचा संहार केला. सिंहासनेश्वरी सिंहावर आरूढ झाली आणि सिंहासनावर पण आरूढ झाली, दोन्ही अर्थ तिथे येत आहेत. सिंहावर जेव्हा आरूढ झालेली होती तेव्हा तिने सिंहाने सुद्धा बऱ्याचशा दैत्यांचा संहार केलेला आहे, हे आपल्याला त्या महिषासुरमर्दिनीच्या रूपामध्ये असताना बघायला मिळतं. तसं पुढे आणखीन जाऊन दुसऱ्या ओळीमध्ये ते सांगतायत चिदग्नी कुंड संभूता. आता चिदग्नी म्हणजे चित अग्निकुंड संभूता हे नाम आपल्याला असं सूचित करते की ती चैतन्याच्या धगधगत्या कुंडातून जन्मला गेली आहे. बघा, आपण म्हणतो ना की ती धन्य आहे ती माता की जिच्या उदरी असा पुत्र जन्माला आला, असं वक्तव्य बऱ्याच वेळेला केलं जातं. जर चांगला एखादा मुलगा निपजला असेल तर त्याचे गुण बाखडण्याजोगे असतील तर असं आपण संबोधन वापरतो. तसं ही चैतन्याच्या धगधगत्या कुंडातून निर्माण झालेली अशी ही देवी आहे. आणि ती का बरं ती तिथं जन्माला आली? कारण देवांचं जे कार्य होतं, देवांवर मोठं संकट येऊन पडलेलं होतं, असुरांचा त्रास, असुरांची लढाई करण्याचं काम देवांना करावं लागत होतं, असुर लोक त्रास देत होते आणि त्यामुळं देवांचं कार्य, देवांचा हेतू पूर्ण करण्यासाठी ती प्रकट झाली. कारण का सद्वर्तनी लोकांचं ही देवी नेहमीच पालन पोषण करते, त्यांना सांभाळते. पण जे दुर्वर्तनी आहेत, दुष्ट आहेत, त्यांचं निर्दालन सुद्धा करणं हे सुद्धा तिचंच कार्य आहे आणि त्यासाठी ती विविध अवतार घेते आणि दुष्टांचे निर्दालन करते. म्हणून दुसऱ्या ओळीला त्यांनी दिलेलं आहे चिदग्निकुंड संभूता देव कार्य समुद्यता. म्हणजे देवांच्यासाठी म्हणून त्यांचा कार्य, त्यांचा हेतू पूर्ण करण्यासाठी ही देवदेवता अवतीर्ण झालेली आहे असं आपल्याला पहिल्या श्लोकामध्ये दिसतं. म्हणजे काय होते तर येथे ती अव्यक्त रूपातून व्यक्त रूपात प्रगट झालेली आहे. अव्यक्त रूप म्हणजे आपल्याला डोळ्यासमोर नुसतं देवी म्हटलं तर आपल्या समोर दुसरं काही येत नाही, एक शक्ती. पण ती शक्ती स्वरूप तिचं रूप जेव्हा सगुण साकार रूप आपल्याला केव्हा दिसतं तर ती जेव्हा प्रगट होईल विविध रूप घेऊन, कधी कधी व्याघ्रावर बसून येईल, कधी सिंहावर बसून येईल, कधी कुठल्या काली रूपामध्ये येईल. म्हणजे ही जी तिची विविध रूप आहेत म्हणजे अव्यक्त रूपातून व्यक्त रूपामध्ये ती प्रगट होती आहे. म्हणजे ती स्थूल, सूक्ष्म आणि परा अशा स्वरूपामध्ये ती प्रत्यक्ष सगळीकडे आपल्या अंतरात्म्यामध्ये सुद्धा तिची शक्ती वास करून आहे. म्हणून बघा, आपल्याकडे सुद्धा एखादी आई बऱ्याच वेळेला आपल्या बालकाचे गुन्हे माफ करते, पुष्कळच त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा त्याचा गुन्हा आपल्या म्हणजे समजण्याच्या किंवा आपण त्याला सांभाळून घेण्याच्या आटोक्याच्या बाहेर जातो, त्याच वेळेस ती आई सुद्धा अशाच एखाद्या शक्तिदेवतेचं रूप घेऊन आपल्याच मुलाला दंड देण्याची, शिक्षा देण्याचं कार्य करते. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की अव्यक्त रूपातून व्यक्त रूपात प्रकट होणारी ही स्थूल, सूक्ष्म आणि परा अशा रूपामध्ये ती येते आणि आपल्या भक्तांचं रक्षण करते, भक्तांचं तारण करते. इथं हा पहिला श्लोक समाप्त झालेला आहे. आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळणार. दुसरा श्लोक असा आहे उद्यद्भानु सहस्राभा चतुर्बाहू समन्विता रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्ज्वला असा दुसरा श्लोक आहे. आता इथं उद्यद्भानु म्हणजे एकाच वेळी उगवणारे हजारो सूर्य
भानू म्हणजे सूर्य आणि उद्यत म्हणजे उगवणारे. म्हणजे एकाच वेळी समजा आपल्या ब्रह्मांड मंडलामध्ये हजारो सूर्य जर उगवले तर त्यांची जी दीप्ती, त्यांचं जे तेज आहे ते तेज ती धारण करते. म्हणजे बघा किती तेजस्वी, किती तेजमान, किती तेजस्वी दीप्ती तिची सगळीकडे असणार आहे. म्हणजे उगवत्या सूर्यबिंबाप्रमाणे ती तेजस्वी आणि लाल भडक आपल्याला दिसते. म्हणजे ते बिंब जसं प्रकाशमान झालेलं असतं तसं ही ललितांबा आपल्याला प्रकाशमान तेजस्वी दिसते. तिला 4 भुजा आहेत, चतुर्बाहू समन्वित. 4 भुजा, 4 बाहू आहेत, 4 हात आहेत तिला. आता ह्या श्लोकामध्ये 2 हातांचं फक्त वर्णन केलेलं आहे आणि पुढच्या 2 हातांमध्ये काय आहे त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आहे. तिने आपल्या प्रत्येक हातामध्ये तिच्या स्थूल स्वरूपाचं वर्णनाची सुरुवात, म्हणजे आता ती देवी कशी दिसते त्याचं वर्णन करण्याची सुरुवात ह्या श्लोकामध्ये झाली. तर पहिल्यामध्ये असं दिसते की तिने आपल्या हातामध्ये, 4 हातांमध्ये काही आयुध घेतलेले आहेत. 4 हातांमध्ये 4 आयुध आहेत तिच्या. रागस्वरूप, आता इथं रागस्वरूप इथं अर्थ असा आहे की इच्छा, वासना ह्या ज्या आहेत आपल्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची, कारण आपण म्हणजे मनुष्य प्राणी असा आहे की त्याला काही ना काही इच्छा, काही ना काही वासना ही असते, कुठल्याही गोष्टीमध्ये असते. साध्या साध्या गोष्टींना सुद्धा माणसाला खूप इच्छा प्रगट झालेली आहे. आणि आपल्यातील प्रेममयी जादूने विणलेला पाश तिनं आपल्या डाव्या हातात धारण केलेला, डाव्या हातात धारण केलेला आहे. म्हणजे वरच्या बाजूला, सॉरी खालच्या बाजूला, म्हणजे खालचे जे 2, खालीचे 2 आणि वरचे 2, म्हणजे वरचे 2 डावे उजवे आणि खालचे 2 डावे उजवे असे तिचे 4 बाहू आहेत, 4 हात आहेत. तर वरच्या खालच्या हातामध्ये तिने हा अंकुश, डाव्या हातामध्ये तिने धारण केलेला आहे विणलेला पाश. म्हणजे मागून याच्यामध्ये पण सांगितलं होतं आपल्या ध्यानाच्या श्लोकांमध्ये पण फास कसा असतो तसं तिने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि उजव्या हातामध्ये तुष्ट वासना, क्रोध, ऐहिक ज्ञान यांचं मूर्त स्वरूप दाखवणारा अंकुश धारण केले. आता इथं अर्थ असा आहे की तिच्या हातामध्ये जे अंकुश आहे तिने आपल्या भक्तजनांमध्ये असणारी दुष्ट वासना, क्रोध प्रवृत्ती आणि त्यांना जे मूर्त ज्ञान हवं आहे, म्हणजे हे सगळे जे आपल्याला भवरोग आहेत ते सगळे नाश झाले पाहिजे आणि त्याऐवजी आपल्याला ज्ञान मिळवून देणारं असं हे अंकुश असं जे आयुध आहे ते तिने आपल्या उजव्या हातामध्ये धारण केलेलं आहे. हा अंकुश कसा आहे तर सृष्टीतील भक्तांचे ज्ञान, क्रोध, लोभ असं जर काही असेल तर या दुष्ट भावना यावर ताबा मिळवण्यासाठी अंकुश म्हणजे आपण एखाद्यावरती ताबा मिळवणं असा अर्थ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती ताबा मिळवण्याचा, म्हणजे आता ज्ञान मिळवायचंय तर ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा कशावर तरी आपलं नियंत्रण हवं आणि ते करण्याचं काम ही आपल्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये धारण केलेल्या अंकुशानं ती करते. म्हणजे हा अंकुश कसा आहे बरं, उज्ज्वल असा आहे. म्हणजे तिने तो हातात जो घेतलेला आहे तो उज्ज्वल असा अंश, म्हणून इथं क्रोधांकारां कुशोज्ज्वला, उज्ज्वल म्हणजे अतिशय चांगला असा अंकुश तिने आपल्या हातात घेतलेला आहे. आणि उद्देश काय आहे तर भक्तांचं रक्षण कर. म्हणजे 2 हातामधल्या आयुधांचं आपल्याला माहिती झाली. आता पुढच्या श्लोकामध्ये श्लोक नंबर 3 जो आहे त्याच्यामध्ये असं वर्णन केलं गेलेलं आहे, मनोरूपेक्षु कोदंडा पैंचतन मात्र सायका निजारुण प्रभापूर मज्जत ब्रह्मांड मंडला. असा 3रा श्लोक आपल्याला इथं दिलेला आहे. 3ऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे की चतुर्भुज देवी असल्यामुळं 2 हातांमधली अस्त्र आपल्याला कळली, आयुध आपल्याला कळली. आता इथं तिने असं सांगितलंय, मनोरूपेक्ष कोदंडा, मनामध्ये जे संकल्प विकल्प जे येतात त्या संकल्प विकल्पांचं धनुष्य तिने हातात घेतलेलं आहे. पण ते धनुष्य कशाचं आहे तर इक्षू म्हणजे ऊस जसा गोड असतो, गोड रसाने भरलेला अशा ऊसाचं धनुष्य तिने आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे.
म्हणजे मनरूपी गोड अशा रसाचं धनुष्य तिने आपल्या हातामध्ये घेतले. कुठं घेतलेले? वरच्या डाव्या हातामध्ये. खालच्या डाव्या हातामध्ये पाश आहे, म्हणजे गाठ मारून फाश आवळला जातो तसा तो फास तिने डाव्या हातामध्ये, खालच्या डाव्या हातामध्ये घेतलेला. वरच्या डाव्या हातामध्ये काय आहे? तर तिने हा मनोइक्षरूपी दंड, कोदंड म्हणजे धनुष्य, तर असा हा कोदंड हातामध्ये, मनरूपी धनुष्य तिने आपल्या हातामध्ये घेतलेला. इथं अर्थ असा आहे की पंच इंद्रियांच्या सूक्ष्म गुणातून तिने ती सगळी तत्व आत्मसात केलेली आहेत. म्हणजे बघा, त्या धनुष्यानं ती काय काय करणार आहे? स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध. म्हणजे आपल्याला 5 बाण, तिने जे पंच बाण आपल्या वरच्या उजव्या हातात घेतलेले आहेत. बघा, डाव्या हातात धनुष्य धरलाय आणि उजव्या हातातल्या भात्यामध्ये पंच बाण आहेत. कोणते पंच बाण आहेत? तर पंच इंद्रिय आहेत. स्पर्श, रूप, रसगंध, शब्द, हे सगळे म्हणजे वाणी. तर ह्या सगळ्यांचे 5 बाण तिने त्या आपल्या उजव्या हातामध्ये धारण केलेले. म्हणजे हे पंचबाण आणि असणारं धनुष्य यांच्या योगानं ही आपल्या भक्तांवरती नियंत्रण करण्याचं काम करते. म्हणजे सूक्ष्म गुण जे आहेत ते गुण सुद्धा वाढीस लावण्याचं काम ही जगन्माता इथं करताना दिसते. खालच्या दुसऱ्या ओळीचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये पंचतन मात्र सहाय्यका म्हणजे 5 बाण म्हटलेले आहेत. दुसऱ्या ओळीचा अर्थामध्ये निजारुण प्रभापूर मज्जत ब्रह्मांड मंडळा. आता इथं निज अरुण, अरुण म्हणजे इथं पुन्हा सूर्य आलेला आहे. प्रभापूर, प्रभा म्हणजे त्याचं तेजस्वी आल्हादक अशी किरण. तर सूर्यकिरणांची जी आल्हाददायकता आहे तिनं तिच्या प्रभेनं सगळं ब्रह्मांड व्यापून टाकलेले. प्रभापूर मज्जत ब्रह्मांड मंडळा, या सबंध ब्रह्मांड मंडळामध्ये गुलाबी, केसरी अशा सौम्य किरणांची तेजोवलय सगळीकडे पसरलेली आहेत आणि हे विश्व त्या तेजानं सबंध व्यापून निघालेलं आहे, नाहून निघालेलं आहे. एखादी सुस्नात तरुणी म्हणजे नुकतंच स्नान करून एखादी जर तरुणी आलेली असेल तर तिचं जसं सौंदर्य आणखीनच उठून दिसत असतं, खुलून दिसत असतं, तसं एका सुस्नात तरुणीसारखं हिचं जे सौंदर्य आहे म्हणजे ते जे सौम्य किरण आहेत केशरी गुलाबी असे सूर्याचे, त्यामुळं तिचं या ब्रह्मांडामधलं रूप आणखीनच खुलून दिसत आहे. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये त्या तेजस्वी किरणांनी ती व्यापून राहिलेली आहे आणि तिचं हे रूप मनाला आल्हाद देतं, असं या 3ऱ्या श्लोकामध्ये आपल्याला अर्थ असलेला दिसून येतोय. ब्रह्मांड मंडलामध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये असा अर्थ आहे. 4था श्लोक जे आहे, 4थ्या श्लोकामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे, चंपका शोक पुन्नाग सौगंधिक लसत्कचा कुरुविंद मणिश्रेणी रणत कनक कोटीर मंडिता. आता इथं चंपक, अशोक, पुन्नाग. चंपक म्हणजे चाफा, अशोक आपल्याला अशोक वृक्ष सगळ्यांना माहिती आहे, अशोकाला फुलं पण कधी कधी येतात. पुन्नाग, तर पुन्नागचा अर्थ असा आहे एक सुगंधित फळ आहे की जे फळ औषधांच्या मध्ये सुद्धा उपयोगात आणलं जातं किंवा मसाल्यांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. हा एक सदाबहार असा वृक्ष असतो. पुन्नाग वृक्ष जो आहे तो सदाबहार, सदैव त्याला बहार असतो, कधीही त्याच्यावरची पानं फुलं कधीही जात नाही असं म्हणतात. सदाबहार वृक्ष आहे. त्याच्या फांद्यांवर लाल रंगाची फुलं गुच्छ अशा स्वरूपामध्ये येतात आणि या फुलांमध्ये असणारे जे केसर असतात, आपण पुंकेसर म्हणून आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये जो वापरतो कदाचित तेच असेल, पुंकेसर असं म्हटलं जातं त्या. तर ते परागकण जे आहे ते केसरी रंगाचे असतात आणि ते औषधामध्ये पण उपयोगात आणतात आणि मसाल्यांमध्ये उपयोगात आणतात. हे जे पुन्नाग जे फूल आहे हे कसं आहे
तर हे अतिशय शीतल, खूप शांत देणारे आहे. त्याशिवाय पित्तनाशक आहे आणि सुगंधी सुद्धा आहे. पण वैशिष्ट्य असं आहे की रेती असणाऱ्या वालुकामय प्रदेशामध्ये हा वृक्ष छान पसरतो. म्हणजे आपण आपल्याकडे जर ते झाड आणून लावलं तर त्याला पाणी कमी लागतं. रेताड प्रदेशामध्ये हा पुन्नाग वृक्ष जास्त भरला जातो. इथं असं वर्णन आहे, चंपका शोक पुन्नाग सौगंधिक लसत्कचा. तिचा जे लसत्कच म्हणजे केस, तर तिचा केसांचा जो सांभार आहे, म्हणजे केश सांभार जो तिचा आहे, केश कलाप जो आहे तो कसा आहे, या चाफा, अशोक आणि पुन्नागाच्या फुलांनी, सुगंधित फुलांनी हा तिचा जो केश सांभार आहे तो केश सांभार सगळा सुगंधित आणि विलसित केलेला आहे. तुम्ही बघा, लांब लचक केस असलेली वेणी एखादीच्या पाठीवर उडत असेल आणि ती आपल्या पुढे चाललेली असेल तर आपलं सगळं लक्ष तिच्या वेणीकडेच जात असतं, कारण ती इतकी सुंदर दिसत असते वेणी आणि त्याच्यावर अशा वेळेला एखादा सुगंधित गजरा माळलेला असतो. तसं ह्या देवीनं आपल्या केसांमध्ये सुगंधित अशा या पुष्पांची माळा गुंफलेली आहे. सुगंधित पुष्प आपल्या केसांमध्ये गुंफलेले आहेत. त्यामुळे तिच्या केसांची शोभा आणखीच विलसित, आणखीनच वाढलेली आपल्याला दिसून येते. खालच्या ओळीमध्ये असं वर्णन आहे, कुरुविंद मणी श्रेणी. कुरुविंद म्हणजे पद्मराग, पद्मराग नावाचा मणी, मणी म्हणजे रत्न येतं. तर कुरुविंद नावाचं रत्न चमकत आहे तिच्या मणिश्रेणी कनक कोटीर मंडिता. आता इथं कुरुविंद म्हणजे रत्न कुरुविंद रत्न जे आहे त्याला पद्मराग असं पण म्हटलेलं आहे. कुरुविंद म्हणजे पद्मराग नावाचं रत्न. या रत्नाचा रंग माणिकासारखा असतो, लाल भडक असतो आणि या रत्नांनी चमकणारा मुकुट कनक कोटीर मंडिता, म्हणजे अनेक रत्नांनी विभूषित असा मुकुट तिने आपल्या डोक्यावरती धारण केलेला आहे. मस्तकावरती सुंदर अशा पद्मराग रत्नांनी की जी चमकणारी आहेत अशा रत्नजडित सोन्यामध्ये मडवलेला असा मुकुट तिने आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे. असं 4थ्या श्लोकामध्ये अर्थ आपल्याला दिसतो. आता आपण 5व्या श्लोकाकडे जाणार आहोत. अष्टमी चंद्र विभ्राज दलिकस्थल शोभिता मुखचंद्र कलंकाभ मृगनाभी विशेषता. आता पहिली ओळ जर बघितली, अष्टमीचा चंद्र, अष्टमी चंद्र म्हणजे अष्टमीच्या दिवशी चंद्राचं जे स्वरूप असतं ते कसं आहे, विभ्राज दलिकस्थल शोभिता. म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये देखील प्रत्येकाच्या हा अष्टमीचा चंद्र, म्हणजे अष्टमी पत्रिकेमध्ये देखील अष्टमीच्या चंद्राचा प्रभाव कसा आहे याचा उल्लेख आपल्या पत्रिकेमध्ये केलेला असतो. आता इथं अर्थ असा आहे की अष्टमीच्या चंद्राचा आपल्या सामान्य भक्तांवर जसा प्रभाव पडणार आहे तसा म्हणजे तो भविष्यामध्ये पडणार असतो. तसं इथं काय झालेलं आहे, तर हिचं त्या चंद्राचं जे प्रभाव आहे, त्या चंद्राच्या किरणांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव सकारात्मक प्रभाव आपल्याला इथं दिसून. अष्टमी चंद्र विभ्राच्या दलिकस्थल शोभिता. दलिकस्थल म्हणजे तिचं कपाळ, तिच्या कपाळावरती तेजस्वी अशा अष्टमीच्या चंद्राप्रमाणे असणार जो एक रत्न आहे किंवा तिने जे काय कुंकुमावरती कुंकुम टिळक वगैरे धारण केलेला असेल तर तो इतका सुंदर दिसतोय की तो चंद्राचा प्रभाव कसा आहे, तर ह्याचा उल्लेख असतो. आपल्या पत्रिकेमध्ये जसा उल्लेख असतो भविष्यावर त्याचा परिणाम करतो, तसं इथं त्याचा उल्लेख केलेला आहे की तिथं भविष्यावर परिणाम करणार आहे, तर इथं प्रत्यक्षात ती परिणाम करते आहे. कसं, मुखचंद्र आपोआपच त्याचा परिणाम तिच्या मुखचंद्रावरती झालेला आहे. म्हणजे आपण भविष्यातल्या परिणामांचा विचार करायचा नाही. जरी आपल्या पत्रिकेमध्ये जरी काही अष्टमीच्या चंद्राचा दोष असेल तरी आपण नामस्मरण करायचं, सकारात्मक धोरण धरायचं. कारण अष्टमीचा चंद्र जसं आकाशाची शोभा वाढवतो तसं ही जी ललितांबिका आहे तिने आपल्या कपाळावरती हा चंद्राची कोर किंवा चंद्राचा जो टिळा आहे तो धारण केलेला. मुखचंद्र
कलंकावर. म्हणजे इथं कलंक असा अर्थ इथं आपण घ्यायचा नाही. तिच्या मुखकमलावरती चंद्रासारखी बिंदी शोभायमान दिसते आहे. परंतु तो कसा आहे, कपाळी असलेला जो टिळा किंवा कपाळी असलेला तो अष्टमीचा चंद्राची लीला कशी दिसते, तर कस्तुरी तिलक आहे. कस्तुरी ही जी आहे, आपल्याला माहिती की मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी असते, त्याचा सुवास ते कुठंही ते हरिण गेलं तरी त्याचा सुवास कुठंही दरवळलेला राहतो. म्हणजे तो लपत नाही असं म्हणतो. कस्तुरीचा सुगंध कुठे गेला तरी लपणार नाही, तो येणारच. तसं ह्या तिच्या सुगंधानं, म्हणजे त्या अष्टमीच्या चंद्रासारखे असणारं तिच्या कुंकुम भालावरती जे कुंकू आहे किंवा जो चंद्रासारखा असणारा एखादा तेजस्वी हिरा तिने तिच्या मुकुटामध्ये धारण केला असेल, तर त्यामुळं सगळं तेजस्वी झालेलं आहे आणि त्याशिवाय सुगंधित झाले. कस्तुरी मृगनाभी विशेषका, म्हणजे कस्तुरीचा जसा सुगंध येतो तसा त्या सुगंधानं ती आकर्षित होती आपल्याकडे. म्हणजे आपल्याला तिचा मोह पडतो. म्हणजे तो इतका शोभून दिसतोय तो हिरा तिच्या डोक्याच्या मुखकमलावरती, की त्यामुळं तिचं मुखकमल तेजस्वी झालेलं आहे. अर्धचंद्राकार आहे, तिच्या चंद्राकार कुंकू तिला शोभून दिसतंय आणि चंद्रावरचे डाग त्याला शोभून दिसतात असं आपण म्हणू शकत नाही. डाग कुठेही शोभून दिसणारा नसतो, परंतु इथं मात्र तिच्या मुखकमलावर असणारा तो अर्धचंद्राकार जी चंद्र आहे तो मात्र फार सुंदर दिसतो आणि त्या दिसणाऱ्या तेजामुळं आपण मोहून जातो आणि सुगंधामुळं त्याच्याकडं आकर्षित होतो. मृगनाभी विशेषतः, म्हणजे या कस्तुरीच्या वासानं आपण आपोआप त्याच्याकडं आकर्षित केले जातो असं वर्णन या 5व्या श्लोकामध्ये चंद्रावरील म्हणजे अष्टमी चंद्राचं वर्णन त्यांनी तिच्या मुखकमलाशी केलेलं आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये आणखीन एक असं सांगितलं की आपणही आपल्या पत्रिकेमध्ये जरी काहीही दोष असला तरी आपण जर ह्या ललितांबिकेकडं जर आकर्षित झालो आणि तिचं मुखकमल आपल्या डोळ्यासमोर राहिलं तर आपणही सकारात्मक धोरण धरायचं, नामस्मरण करायचं आणि आपोआप आपण सुद्धा भविष्यामध्ये चांगल्या गतीला, चांगल्या गोष्टींकडं आपोआपच संक्रमित होत जातो. हेही याच्यातनं एक सांगायचा प्रयत्न या श्लोकामध्ये केला असावा असं मला वाटते. हा अर्थ मला वाटला म्हणून मी सांगितलेला आहे. पुढचा अर्थ आहे 6व्या श्लोकामध्ये कडे आपण बघू. वदनस्मर मांगल्य गृह तोरण चिंतिका. वदनस्मर मांगल्य. आता वदनस्मर मांगल्य, वदनस्मर म्हणजे वदन म्हणजे तोंड, ही मांगल्य गृहतोरण चिल्लिका, वक्त्रलक्ष्मी परिवाह चलन्नी नाभलोचना. वदनस्मर मांगल्य. आता ह्या देवीच्या मुखकमलाला, वदनमंडलाला कामराजाच्या मंगल निवासाची एक उपमा दिली गेली. कामराज म्हणजे प्रेमाची देवता, कामदेव. म्हणजे कामदेवाची जी एक मंगल निवास असेल, निवासस्थान असेल, जो एक राजवाडा वगैरे असेल, तर त्या कामराज म्हणजे कामदेव. म्हणजे काय आहे तर जेव्हा कामवासना होत असते तेव्हा सृजनतेचे कार्य घडतं. म्हणजे सृजनशीलतेचं कार्य पाडण्यासाठी ही कामराजाची योजना झालेली आहे. हा कामदेवता ते कार्य करते. म्हणजे कोणाचेही लक्ष प्रथम आपल्या कोणत्याही व्यक्तीच्या मुखाकडे. आपण काय त्याच्या पायात चप्पल आहे का, त्याच्या बोटात अंगठी आहे का, हे आपण बघत नाही. कुठलीही व्यक्ती समोर नाही की आपण पहिल्यांदा त्याच्या मुखकमलाकडे बघतो. तसं ह्या जगन्मातेच्या या ललितांबिकेच्या वदनकमलाकडं, तिच्या मुखकमलाकडं आपल्याला बघितलं की आपल्याला असं दिसतंय की ती जणू कामदेवतेचं स्थानामध्ये बसलेली आहे. म्हणजे सगळी सृजनशीलतेची जी कार्य आहे, कार्य करण्यासाठी ती तिची शक्ती सगळी पणाला लावते, तिथं ती वास करून आहे अशी कल्पना त्याच्यामध्ये केली. आणखीन एक पुढं काय केलेलं आहे
त्याचं जे निवासस्थान आहे, तिचं वदन कमल जेव्हा आपण बघतो, तिचं मुखकमल आपण जेव्हा बघतो, तर त्या निवासस्थानाला लावलेली तोरण, म्हणजे आपण घराला तोरण लावतो, तसं या कामदेवाच्या निवासस्थानाला जी तोरणं लावली गेलेली आहेत, ती तोरणं म्हणजे या ललितांबिकेचे दोन्ही भुवया, म्हणजे अतिशय वक्राकार छान आकारामध्ये असणाऱ्या तिच्या ज्या भुवया आहेत, त्या भुवया म्हणजे जणू काही त्या कामदेवाच्या निवासस्थानाला लावलेली सुंदर अशी घराचं तोरण आहे, अशी कल्पना त्यांनी तिथं केलेली या श्लोकामध्ये दिसते. म्हणजे देवीचं वदनमंडल आहे आणि त्या वदनमंडलावरती डोळ्यांच्या वरच्या बाजूला असणाऱ्या ज्या भुवया रेखीव कमनीय आहेत, त्या कमानदार भुवया आहेत. या भुवया तिच्या त्या घराचं उत्तम अशी तोरणच त्यांनी जणू त्या निवासस्थानाला लावलंय, अशी उपमा तिच्या भुवयांना दिली गेलेली. तिच्या पुढे जाऊन आणखीन तरी वक्रलक्ष्मी परिवाह चलन्नी नाभ लोचना. तर इथं चलन्नीन म्हणजे मासा. आता इथं आणखीन काय दिलेलं आहे, तिच्या डोळ्यांना मीन म्हणजे मासा, माशाची उपमा दिलेली. आपण म्हणतो ना माशासारखे सुंदर कमनीय डोळे आहेत, असं आपण वर्णन करतो. तर आणखीन एक गोष्ट आहे की शीतल म्हणजे डोळे आहेत आणि ते डोळे जर माशासारख्या आकाराचे शांत असे जर असतील तर शीतल अशा किरणांची प्रभा त्या डोळ्यांची आपोआप तिच्या मुखकमलावर सुद्धा दिसते. म्हणजे चेहऱ्याकडे बघितलं की डोळ्यांकडे आपण बघतोच आपोआपच. आणि ते डोळे जर एकदम शांत गंभीर, आपण म्हणतो ना कधी कधी बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर आपण बघितलं, त्यांचे शांत समाधानी डोळे आपण बघितले की आपल्याला अगदी म्हणजे त्या व्यक्तीकडे बघितलं की अगदी प्रसन्न वाटतं, समाधान वाटतं आणि त्या व्यक्तीशी जाऊन दोन शब्द बोलावे असंही वाटतं. किंवा त्यांच्या सानिध्यात नुसतं थांबलं तरी सुद्धा आपल्याला एक प्रकारची ऊर्जेची स्पंदनं मिळतात. म्हणून इथं त्यांनी असं सांगितलंय की त्या मुखचंद्रावरती त्या शांत डोळ्यांची प्रभा फाकलेली आहे. आणखीन काय आहे तर ते नुसती प्रभा फाकलेली नाहीये, त्याचबरोबर तिचं मुखकमल म्हणजे एक जलाशय आहे. म्हणजे जे पाण्याने भरलेलं सुंदर जलाशय असेल तर ते जसं शांत गंभीर आणि शीतल असं आपल्याला वाटत असतं. त्या जलाशयामध्ये जसे मासे, मीन म्हणजे मासा, हा जसा चंचलतेनं इकडं तिकडं बागडत असतो, तसं हिचे जे चंचल असे डोळे आहेत ते डोळे छान विहार करतात. त्या डोळ्यांनी ती सगळ्या पृथ्वीवरच्या आपल्या भक्तांकडं, आपल्यासारख्या साधकांकडं लक्ष देते असं वाटतं. म्हणजे माशांच्या उसळी मारण्यामुळं जलाशयातलं पाणी ढवळून निघतंय, तसं डोळ्याच्या नेत्रकटाक्षाने त्या माशांच्या उसळ म्हणजे मासे जसे खालीवर करतात आणि सारखं ते पाणी ढवळत असतं, तसं ह्या जलाशयांचं पाणी ढवळून निघतंय. पण त्याच वेळेला ही लक्ष्मीचे हिचे जे डोळे आहेत ते डोळे तिच्या कटाक्षांनी आपल्या मनातील विचार ढवळून टाकते. म्हणजे भक्तांच्याकडं ती आपल्या दोन नेत्रांनी सतत लक्ष देऊन आहे आणि आपल्या मनातील विचार ढवळून टाकण्याचं काम ही जगन्माता, ही ललितांबा करते. असा आपण एक अर्थ या श्लोकामध्ये उद्धृत असावा असं वाटतंय. आणि कालिदास जेव्हा वर्णन करतात मेघदूतामध्ये, ते मत्स्य उदळता उदरे त्याची चमकती वारंवार, त्याच मिशे इच्छेने नदीचे पाणी फेकते नेत्र कटाक्ष फार. म्हणजे जेव्हा जर ते मासे जर भराभर सारखे वर उसळी मारून खाली परत पाण्यात जात असतील तर सगळं पाणी ढवळून निघतं. नेत्र तसं ही आपल्यावरती नेत्रकटाक्ष टाकते आणि आपल्या मनरूपी जलाशय जे आहे आपलं भक्तांचं, त्यांना ती इच्छेनं, आपल्या इच्छेनं ते ढवळून टाकण्याचं काम ही ललितांबा करते. म्हणजे तिच्या नुसत्या बघण्यानं सुद्धा आपल्यामध्ये असणारी ऊर्जा शक्ती, ही प्रेमदेवता सगळी जागृत होते आणि आपोआपच आपण सुद्धा सृजनतेकडे वळतो. आता ही सृजनता म्हणजे काय फक्त मुलाला जन्म देणं वगैरे ही सृजनता आहे असं नाही,
कोणतीही चांगली गोष्ट करण्याकडे प्रवृत्त होणं ही आहे सृजनता. आणि ही इच्छा देण्याचं काम ही लक्ष्मी, ही सरस्वती, ही देवी, ही महामाता आपल्याला करते, असा या 6व्या श्लोकामध्ये अभिप्रेत असलेला अर्थ असावा असं वाटतं. त्याच्या पुढचा जो श्लोकार्थ 7 आहे याच्यामध्ये त्या देवीचं स्वरूपाचं, आता इथपर्यंत आपण तिच्या भुवया, तिचे डोळे, तिचे कपाळावरचं कुंकू, ह्याचं सगळ्याचं वर्णन बघितलं. आता पुढे काय वर्णन आहे बघा. आता डोळे झाले, आता डोळ्यांमध्ये असणारं नाक, त्या नाक्याचं वर्णन आहे. चाफे कळीसारखं सरळ नाक आहे. आपण म्हणतो कोणाकडे बघितलं आपण हे पहिल्यांदी लक्ष आपले डोळे आणि नाकाकडे जातो. मग आपण म्हणतो एखादी समजा मुलगी दाखवायला आली तर आपली पहिलं इम्प्रेशन काय, फार नकते बाई तिचं नाक, असं सहज आपण म्हणून जातो. एका देवाने दिलेलं रूप आहे. नाक नकतं असलं तरी सुद्धा तिचं समजा काम करण्याची वृत्ती चांगली असेल तर काहीच हरकत नाहीये, पण आपण बघताना आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. म्हणजे आपण त्यावरनं त्याची उपमा देतो की नुकत्याच उमललेला चाफा, नवचंपक, नवचंपक म्हणजे नव्यानच उमललेल्या चाफ्याचं फूल, पुष्पाभ, नासा दंड विराजिता, म्हणजे नाकात दंड विराजित, दंड म्हणजे काठी म्हणतो, नासा दंड म्हणजे नास काय म्हणजे आपल्या नाकामध्ये, नाक जे आहे ते सरळ असं चाफेकळी असं त्याला उपमा केलेली असते. म्हणजे सुंदर असं सरळ नाक जे आहे त्या नाकामध्ये सरळ चाफ्याच्या फुलासारखी उपमा दिलेली आहे. नवचंपक पुष्पाभ नासादंड विराजिता, म्हणजे छान चाफेकळी नाक तिच्या मुखकमलावर विराजमान झालेला आहे. पण कसं आहे ते आणखी, ताराकांती तिरस्कारी नासाभरण भासवा. ताराकांती तिरस्कारी, इथं त्याचा अर्थ असा आहे की तिने तिच्या नाकामध्ये नथ किंवा चमकी, ताराकांती तिरस्कारी. आता इथं तिरस्कारी या शब्दाचा अर्थ आपण नथनी किंवा नथ ही जी घालतो त्याला थोडासा चंद्राकार आकार असतो, म्हणजे थोडीशी वळवलेली असते. सरळ अशी नाकामध्ये काही आपण घालत, तर तसं तिने नाकामध्ये एक छोटीशी चमकी किंवा एक नथ घातलेली आहे. म्हणजे आभूषण परिधान केलेले आहेत. नास आभूषण, आभूषण म्हणजे घातलेली आहेत तिने. नासाभरण भासुरा, म्हणजे तिने तिच्या नाकामध्ये सुंदर अशी आभूषण परिधान केलेली आहेत. आणि कशी आहेत ती, तर ताराकांती, ताराकांती इथं म्हणजे चंद्राचा प्रकाश, चंद्रप्रकाश जो आहे, चंद्रप्रभा जी आहे तिच्यापेक्षा सुद्धा तिच्या नाकामध्ये तिने परिधान केलेली जी आभूषण आहे ती त्यापेक्षा सुद्धा जास्त तेजस्वी आहे. म्हणजे त्याचं तेज सुद्धा फिके पडेल. जे चंद्राचं तेज आहे, चंद्राचा प्रकाशाचं तेज सुद्धा फिके पडेल इतकं सुंदर तिने आभूषण आपल्या चाफेकळीसारख्या असणाऱ्या नाकामध्ये घातलेला आहे. आणि ते आभूषणाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश तिच्या मुखकमलावर पण पसरलेला आहे. म्हणजे सुंदर असं, म्हणजे मातेच्या नासिकाग्रावर आपलं लक्ष जातं आणि त्यातील चमकदार आभूषण आपलं लक्ष वेधून घेतात. बघा, नुसतंच जर नाक असेल तर त्याच्याकडे लक्ष जात नाही आपलं, पण त्याच नाकामध्ये एखादी स्त्री किंवा एखादी देवी तिने जर सुंदर अशी नथ घालून जर ती आलेली असेल तर आपलं सहज लक्ष त्याच्याकडे जातं, म्हणजे आकर्षित होतो आपण. मग तसं ह्या अंबिकेच्या चाफेकळी नाकामध्ये तिने आभूषित केलेलं तिचं जे नाक आहे त्याच्याकडे आपलं लक्ष वेधून घेतलं जातं. आणि त्यांची प्रभा तिच्या मुखकमलावर फाकलेली आहे, कारण त्याचा प्रकाश चेहऱ्यावर पडतो. आणि आपोआपच त्यांनी त्याची उपमा अशी दिली की ताराकांती, म्हणजे चंद्रप्रभेपेक्षा सुद्धा चंद्राची शीतलता, चंद्राच्या छान किरणांची प्रभा तिच्या चेहऱ्यावरती या आभूषणाद्वारे पडलेलं त्याचंही तेज कमी असेल असं थोडं त्यांनी इथं वर्णन तिचं या श्लोकामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आता 8वा जो श्लोक आहे, 8व्या श्लोकामध्ये कदंब मैंजिरी क्लुप्त कर्णपूर मनोहरा ताटंक युगलीभूत तप नोडूप मंडला. आता इथं कदंब, तर कदंब हा एक वृक्ष, उपयुक्त वृक्ष आहे.
पानं मोठी मोठी असतात, सावली देणारा वृक्ष आहे, याचा उल्लेख भागवतामध्ये बऱ्याच वेळेला आलेला आहे. म्हणजे कृष्णाच्या संदर्भामध्ये कदंब वृक्षाचं बरेच वेळा उल्लेख आलेला आहे. आणि ह्या वृक्षाला जी फुलं येतात ती अतिशय सुगंधित असतात. फुलंही सुगंधित असतात आणि फळंही सुगंधित असतात. आता याचं जे फूल आहे हे फूल कसं असतं, तर एखादा गोल चेंडू घ्यावा आणि त्या चेंडूवरती छोटी 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 फुलं उगवून यावीत, असा फुलांचा गुच्छ, एक एक गुच्छ असा त्या कदंब वृक्षाला आलेला असतो. आणि ह्या कदंब फुलांचे गुच्छ हे देवीनं अतिशय तिची कांती कशी, ते गुच्छामुळं ते जसं छान दिसतं, ते जे गुच्छ जो देवी कदंब फुलांचा आहे तो जसा बघायला आपल्याला मनोहर वाटतो, तसं देवीचं जे रूप आहे, तिची जी कांती आहे, म्हणजे तिची जे त्वचेवरती असणारं जे तेज आहे हे इतकं मनोहर दृश्य दिसतंय. कारण का, तर या फुलांमध्ये आयुर्वेदिक औषधांचा गुण आहे. कदंब फुलामध्ये आयुर्वेदिक औषधांचे गुण आहेत आणि हे तिने या कदंब फुलांचे गुच्छ तिने आपल्या कानांच्या पाळ्यांवरती ठेवलेले. म्हणजे कदंब फुलं तिने कानांच्या वर परिधान केले, 2 फुलांचे गुच्छ तिने कानांवर घातलेले. म्हणजे त्या फुलांच्या जे सौंदर्य आहे, जे मनोहरता आहे, ती तिच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसते. त्यामुळे तिची कांती जी चेहऱ्याची, काही काही जणांचा चेहरा बघा कितीही म्हातारे झाले तरी सुद्धा कधी सुरकुत्या पडत नाहीत, काही नाही, अगदी नितळ कांती म्हणतो आपण तसं. म्हणजे आता फेअर अँड लवली लावून होत असेल नितळ कांती, पण काही जणांची जात्याच कांती खूप अशी कोमल अशी असते, अगदी गुळगुळीत चेहरा असतो, कुठलेही डाग नाहीत, काही नाहीत, असं असतं. तसं ह्या जगदंबिकेचा जो चेहरा आहे तो मनोहर तिची कांती झालेली आहे. त्या कदंबाच्या फुलांचे गुच्छ तिने कानांच्या पाळीच्या वर परिधान केले. म्हणजे गुच्छ 2 कानांच्या पाळीवरती ठेवलेले आहेत आणि कानांमध्ये कर्णभूषण परिधान केलेली आहेत. आता ही कर्णभूषण कोणती आहेत, तर कर्णभूषण तर खूपच छान आहेत. म्हणजे ती चमकदार पण आहेत आणि तेजस्वी आहेत. ती तेजस्व ताटंक युगली, ताटंक युगली म्हणजे युगल म्हणजे जोडी. तर 2 कानांच्या पाळ्यांवरती, म्हणजे आपण जसं कानाच्या पाळीवरती कर्णभूषण परिधान करत असतो, कानातलं घालतो, तसं ह्या देवीनं, जगन्मातेनं तिच्या कानांमध्ये 2 आभूषणं परिधान केलेली आहेत. आणि ती जी रत्नांची जोडी आहे ते जणू चंद्र सूर्यच आहेत का काय असं वाटून जातं. म्हणजे जणू एका कानामध्ये चंद्र आणि एका कानामध्ये सूर्य तिने परिधान केलेलं आहे. इतकं सुंदर अशी आभूषणं, रत्नांची आभूषणं, माणिकांची आभूषणं तिनं तिच्या दोन्ही कानांमध्ये परिधान केलेली आहे. त्यामुळं आपोआपच तिच्या मुखकमलावर त्या रत्नांच्या योगानं पडणारी प्रभा फाकलेली आहे आणि त्यामुळं मुखकमल रत्नांच्या जोडीने सर्व तिच्या मुखकमलावरती प्रभा पसरवली आहे. आणि कदंब फुलांच्या योगामुळं, कदंब फुलांचे जे तिने कानाच्या पाळीवरती गुच्छ ठेवलेले आहे त्यामुळं तिच्या चेहऱ्याची शोभा वाढवली आहे, असं वर्णन या 8व्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता पुढे जो 9वा श्लोक आहे त्याच्यामध्ये पुढे वर्णन करते. म्हणजे आतापर्यंत कदंब वृक्षाची जी माहिती होती ती औषधी, गुणकारी आणि आपल्या म्हणजे त्वचा चांगली करणारी, म्हणजे काही जे आपल्याकडे जी हे तयार करतात फेस पॅक वगैरे त्याच्यामध्ये या फुलांचा उपयोग करतात असं म्हणतात. आता प्रत्यक्षात काय करतात मला माहित नाही, परंतु तेही झाड खूप रेअरली वाढलं जातं, त्याला सुद्धा म्हणजे चांगली देखभाल करावी लागते. आपण आपल्या दारामधून जर हे झाड लावलं तर फारच चांगली आहे. कदंबाच्या वृक्षाविषयी आपण आपल्या ज्यांना मोठी जागा आहे तर त्यांनी एखादा वृक्ष लावायला काहीच हरकत नाही. कारण कृष्णाच्या पूजेमध्ये सुद्धा कदंब फुलांची
म्हणजे आरास वगैरे करताना दिसतात. तर त्यासाठी आपण त्या कदंब वृक्षाला सुद्धा कृष्णाला अतिशय प्रिय आहे. त्याला सुद्धा त्या फुलांची आवड आहे आणि त्याचं वर्णन बऱ्याच वेळेला कृष्णाच्या मूर्तीमध्ये सांगितलं जातं. आता इथं पुढं 9वा श्लोक बघूया. आता पद्मराग शिलादर्श. तर इथं पद्मराग शिलादर्श परिभावी कपोल भूभू नवविद्रुम बिंबश्री न्यक्कारी दशनच्छदा. आता इथं पद्मराग शिलादर्श. इथं पद्मराग म्हणजे काय तर एक माणिक म्हणजे एक प्रकारचं रत्नच. माणिक मोती आपण असं म्हणतो ना, तसं एक प्रकारचं रत्न आहे. तर तिच्या कपोल म्हणजे कपाळ, तिच्या कपाळावरती तसंच तिच्या गालांवरती पद्मराग शिलादर्श परिभावी कपोल भू म्हणजे कपाळावरती आणि कपाळा खालच्या प्रदेशावरती म्हणजेच गालावरती, मध्ये 2 डोळे आहेत, त्याच्या गालावरती सुद्धा काय झालेलं आहे तर त्यांनी असं वर्णन करून सांगितलेलं आहे की पद्मराग शिलादर्श. शिलादर्श म्हणजे आरसा. माणिक रत्नांचा म्हणजे माणकाच्या रत्नांचा जरी आरसा बनवला, त्या आरशापेक्षा सुद्धा तेजस्वी कोमल असे तिचे गाल आहे. म्हणजे बघा इतकी तुकतुकीत कांती आहे तिची की जणू काही शिलादर्श म्हणजे पद्मराग माणिक जे आहे या माणकाचा ह्याचा रत्नांचा जरी आरसा बनवला तरी तो आरसा सुद्धा यापेक्षा कमीच तेजस्वी असेल. इतके तिचे गाल सुरेख आणि तेजस्वी आहेत, इतके तुकतुकीत आणि आपल्याला भुरळ पाडणारे आहेत, म्हणजे कोमल असे गाल आहेत. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी वर्णन करतायत नव विद्रुम बिंबश्री. विद्रुम म्हणजे हे काय म्हणतात पोवळं म्हणतात. नव विद्रुम म्हणजे नव्यानं जे पोवळं जेव्हा तयार होतं ते नंतर पहिल्यांदा ते थोडं मोठ्या प्रमाणामध्ये फळासारखं आलेलं असतं आणि नंतर तेव्हा ते नाजूक लाल रंगाचं असतं आणि नंतर त्याला ज्या देठाकडचा भाग असतो तो काळा बनतो आणि मग आपण जे पोळी जे जमा करतात ते म्हणतो ना आपण पोवळं लाल रंगाचं असतं. तसं ते जे पोवळं आहे त्याला नंतर पाठीमागं काळं पण काही वेळेला येतं. तर हे जे लाल पोळी जे आहेत ते पोळं छान लाल रंगाचं नवविद्रुम म्हणजे नव्याने जन्माला आलेलं किंवा नव्याने तयार झालेलं असं इतकं लाल चुटूक रंग त्या पोळ्याचा असतो. बिंबश्री तर बिंब म्हणजे तोंडलं. आपण तोंड आल्यावरती ज्या तोंडल्याची भाजी खातो पण ते तोंडलं पिकलं की ते आतून लाल झालेलं असतं. आपण जर चिरलं तर ते लाल 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 रंगाचं झालेलं असतं. बऱ्याच वेळेला कवी लोक या म्हणजे लाल लाल चुटूक डाळिंबाच्या म्हणजे डाळिंबाची उपमा देतात, डाळिंबाच्या दाण्यांची ओठांना किंवा या तोंडल्याची उपमा देताना दिसतात आपल्याला. तर त्या म्हणजे ह्या बिंबफळाची म्हणजे या तोंड्याची सुद्धा लाली फिकी पडेल किंवा त्या पोळ्याची लालिमा सुद्धा फिकी पडेल इतक्या तिचे ओठ छान लालीनी युक्त आहेत. म्हणजे तिला काही लिपस्टिक लावण्याची गरजच नाही, इतकी सुंदर लालिमा तिच्या ओठांवरती आहे. कवी काव्यांमध्ये याचा उल्लेख बऱ्याच वेळेला असतो ओठांना. म्हणजे तिचे ओठ इतके नवविद्रुम बिंबश्री न्यक्कारी दशनच्छदा इतके सुंदर तिचे ओठ आहेत की त्या ओठांवरती दशनच्छदा म्हणजे आपल्या दातांवरती असणारं आच्छादन म्हणजे ओठ असा अर्थ थोडासा त्याच्यामध्ये येतो. तर हे जे आच्छादन म्हणजे आपले ओठ जे आहेत ते इतके या देवीचे सुंदर आहेत, त्याची लालिमा इतकी सुंदर आहे की आपल्याला त्याच्याकडं बघतच बसावं वाटतं. म्हणजे त्या ओठांची लालिमा इतकी छान आहे की ते पोळ्यांची लाली फिके पडेल, त्या तोंड्यातल्या बियांची लाली कमी पडेल अशी याच्यामध्ये वर्णन करून सांगितले. त्यांनी थोडक्यात म्हणजे उपमा देऊन त्यांनी त्या देवतेचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आता शेवटचा श्लोक आहे 10वा श्लोक. आज मी फक्त 10 श्लोकांचा अर्थ सांगणार आहे. पुढच्या वेळेला जास्त श्लोकांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आज आपण 10 म्हणजे जवळजवळ 25 देवीच्या नामावलीचं
आपण थोडासा अभ्यास केल्यासारखा आहे, कारण तिची रूपं जी आहेत त्यांनी भरपूर उपमा देऊन आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. 10वा श्लोक असा आहे, शुद्ध विद्यांकरा विद्यांकुराकार द्विजपंक्ती द्वयोज्ज्वला कर्पूरवीटिका मोद समाकर्षी दिगंतरा. शुद्ध विद्यांकुराकार, शुद्ध विद्या म्हणजे ही जी देवी आहे, बऱ्याच वेळेला ललिता देवी ही श्रीविद्या देवी आहे असं म्हटलं जातं. श्रीविद्या म्हणजे श्री म्हणजे सगळं देणारी, सगळं छान करणारी, सगळं योग्य करणारी, अशी जी आहे सर्व सफल करणारी अशी श्रीविद्या, अशी ही स्वरूप देवी, श्रीविद्या स्वरूपाची ही देवी आहे. शुद्ध विद्या, आता इथं शुद्ध विद्या म्हणजे शुद्ध श्रीविद्या म्हणजे सगळं चांगलं करणारी, शुद्ध करणारी म्हणजे सगळं चांगलं करणारी अशी ही देवी आहे, विद्या आहे. ह्याच्यामध्ये विद्यांकुराकार द्विजपंक्ती द्वयोज्ज्वला, द्विजपंक्ती म्हणजे दातांच्या पंक्ती म्हणजे दातांच्या ओळी ज्या आहेत त्या दोन, खालची आणि वरची, म्हणजे दातांच्या ज्या रांगा आहेत आपल्या, तर ह्या दंतपंक्तींच्या ओळी आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून आपल्याला असं सांगितलं जातं की आपल्या मुखामध्ये 32 दात आहे असं सांगितलं जातं. काही काही जण म्हणतात मला अक्कल दाढ आहे, म्हणजे मला आणखीन एक 33 दात आहे, दोन्हीकडे आहेत मग 34 दात आहेत, असं गंमत म्हणून प्रत्येक जण सांगत असते. किंवा काही दाढा पडल्या किंवा काही दात काय आले, आता मला काही 32 दात आहेत असं म्हणतात. कोणी म्हणणार नाही मला 32 दात तुझ्या घशात घाली, असं कोणी म्हणणार नाही, कारण आता 28च राहिले, 4 गेले. म्हणजे अशा गमतीमध्ये आपण म्हणत असतो. परंतु इथं त्यांनी असं वर्णन केलंय की तिच्या ज्या दोन्ही दंतपंक्ती आहेत देवीच्या, पुन्हा प्रत्येक गोष्टीचं तिच्या वर्णन त्यांनी या भागामध्ये केलेलं आहे. तिच्या ज्या दंतपंक्ती आहेत त्या इतक्या तेजस्वी आहेत, शुद्ध आहेत, शुद्ध विद्येचे तेजस्वी अंकुर आहेत. आता शुद्ध विद्या म्हणजे आपल्या मनामधल्या चांगल्या भावना, म्हणजे बघा आपल्याला जर काही वाईट विचार येत असतील तर त्या अंकुरित असतील आपल्या मनामध्ये, तर त्या सगळ्या नष्ट करण्याचं काम ही देवता करत असते. कारण ते अंकुर येणंच बंद करतो. आपण म्हणतो ना, लहानपणी समजा एखादा मुलगा आपला एखादा लहान मूल शाळेत आलं आणि येताना त्यांनी दुसऱ्या शेजारच्याचं खोडरभर घेऊन आला आणि सांगितलं, आई हे बघ मी आज शेजारच्या हर्षचं खोडरभर घेऊन आलो. त्याच वेळेस जर त्या आईनं त्याला दटावलं की बाळा अशी चोरी करणं योग्य नाहीये, म्हणजे चोरी करण्याचा जो अंकुर आहे तो त्याच वेळेस दटावून जर नष्ट केला तर आपोआपच त्याचं ते नष्ट करणं म्हणजे त्याची चोरी करण्याची प्रवृत्ती आपोआप नष्ट होते. तसं इथं ती म्हणते की शुद्ध विद्या जी आहे तिच्या तेजस्वी अंकुर म्हणजे तिचे सगळे 32 दात आहेत. तर आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की षोडशाक्षरी मंत्राचा उल्लेख म्हणजे 16 मात्रा, षोडशाक्षरी मंत्र जो आहे ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे नमः, हा देवीचा जो एक मंत्र आहे. बरेचसे मंत्र आहेत देवीचे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, पण ओम ऐं ह्रीं क्लीं श्री चामुंडायै विच्चे नमः हा जो आहे हा सप्तशतीमध्ये देवीचा षोडशाक्षरी मंत्र म्हणून सांगितला गेलेला आहे. तर षोडशाक्षरी म्हणजे 16 अक्षर म्हणजे 16 मात्रा आहेत, त्याच्यामध्ये 16 बीज आहेत त्याच्यात. तसं 16 दुने 32 म्हणजे 2 खालच्या दातांमध्ये 16 आणि वरच्या दातांमध्ये 16 असे 16 32 शब्द म्हणजे षोडशाक्षरी मंत्रांच्या मात्रा या तुझ्या दंतपंक्तीमध्ये वसलेल्या आहेत. म्हणजे ही श्रीविद्या स्वरूप देवता जी आहे ही श्री मातेच्या मूलाधारातून षोडशी विद्या जन्माला आलेली आहे. म्हणजे ह्या देवीमधून अंकुरित झालेलं काय आहे ते षोडशी विद्या. आता पुढे जे आहेत म्हणजे परा पश्यंती वैखरी अशा क्रमानं म्हणजे ज्या विद्या किंवा जे सगळं ज्ञान प्रगट झालेलं आहे ते कसं होतंय, परा पश्यंती आणि वैखरी म्हणजे मुखामधनं म्हणजे वाणीतून आपल्या प्रगट होतो. आपण जेव्हा समजा ते आतच राहिलं तर ते प्रकट होणारच नाही, पण जेव्हा आपण बोलू, समजा मला आज हा थोडासा अर्थ कळला, मी जर तुम्हाला काहीच नाही माझ्यापुरतं वाचलं गप्प बसले ऐकलं काही नाही, कोणाला सांगायचं नाही, पण आपल्याला जे परापश्यंतीमध्ये जे मला थोडंसं ज्ञान प्राप्त झालं किंवा जे काय मला कळलेलं आहे ते वाणीतून मुखातून
म्हणजे वैखरीतून दुसऱ्याला सांगितलं तर आता पुढच्या वेळेला समजा मी विचार करेन, अरे माझं हे तेव्हा सांगायला चुकलं बरं का, आपण हा असा अर्थ पण सांगायला काय हरकत नव्हती, असं त्यावेळेस काय म्हणजे वैखरी वाणीमधनं ते प्रगट होत आहे. म्हणजे ही जी मूलाधारातून षोडशी विद्या प्राप्त झालेली आहे, जन्माला आली आहे, ती परापश्चिमची वैखरीमधून मुखा वाटे वाणीतून प्रगट होते. मुखात जसे 32 दात आहेत त्याप्रमाणे, आणि ते कसे संलग्न आहेत म्हणजे एकमेकाला बांधलेले आहेत. बघा तुम्ही, आपण जर कवळी बसवली तर ते दात एकमेकाला बसून ते कवळी तयार केलेली असते. म्हणजे एकमेकाला बांधून संलग्नता त्याच्यामध्ये आहे. म्हणजे संलग्नपणे हे वर खाली मिळून 32 दात एक प्रकारचे अंकुर आहेत, आपल्या ज्ञानाचे अंकुर निर्माण करणारी अशी ही देवता आहे. म्हणजे ती काय अंकुरित करते, म्हणजे जसं एखाद्या झाड आपण अंकुरित करतो, त्याला कळी येतं, पानं येतात, मग फुलं येतात, तसं देवीच्या दोन्ही पंक्ती ज्या आहेत, दातांच्या दंतपंक्ती ज्या आहेत, दातांच्या ज्या ओळी आहेत, त्या ओळींमधून आपल्यासारख्या भक्तांना चांगले विचार अंकुरित होऊन आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याला त्याचं ज्ञान थोडंसं व्हावं ह्याचा प्रयत्न देवी आपल्या मुखातून येणाऱ्या वाणीतून येणाऱ्या स्तोत्रांमधून मंत्रांमधून आपल्याला करून देत असते. आता पुढच्या श्लोका म्हणजे पुढच्या ओळीला त्यांनी आणखीन अर्थ सांगितला. हे तिच्या दंतपंक्तीचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यामधून आपल्याला काय ती देते तेही सांगितले. तर पुढच्या ओळीला ते सांगतायत, इथं पण द्वयोज्ज्वला म्हणजे दोन, उज्ज्वल, सगळं उज्ज्वल आहे म्हणजे काय, खूपच चांगलं आहे. उज्ज्वल आहे याचा अर्थ चांगला आहे, म्हणजे हे दंतपंक्ती ज्या आहेत त्या खूपच चांगल्या आहेत आणि त्यांच्या अंकुरातून आपल्याला ज्ञान मिळतं. आता पुढे जाऊन ते कर्पूर विटिका मोदक, विड्याची पान जेव्हा केलं जातं, आपण जेव्हा काही चांगल्या कामांसाठी किंवा आपण विडा दक्षिणा जेव्हा गुरुजींना भोजनानंतर देतो, तेव्हा त्या विड्यामध्ये काही सुगंधित द्रव्य आपण घालत असतो. म्हणजे आपण वेलदोडा घालतो, बडीशोप घालतो, किंवा कोणी सुगंधित ते कसला पाला वगैरे घालतात, काही ते मुखवास वगैरे त्याच्यामध्ये घातले, म्हणजे जेणेकरून विडा चांगला होईल. मग हा काही तुम्ही जर आपल्या बालाजीचा प्रसाद म्हणजे तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये त्यांनी बघा अखंड हे घातलेलं असतं, वेलदोडे घातलेले असतात आणि कापूर एक प्रकारचा तो सुगंधित कापूर पण त्यांच्या त्या प्रसादामध्ये असतो. तसं या विड्यामध्ये सुद्धा तो कापूर सुद्धा त्यांनी म्हणजे कर्पूर मिश्रित, कर्पूर वासित असा जो विडा, ती जो ते सुगंधित विड्याचं पान खाती विडा खाती आहे, त्या पदार्थात म्हणजे विड्यातील पदार्थांमुळे विड्याचा सुगंध चोहीकडे पसरून राहिलेला आहे. बघा, जर सुगंधित आपण जर असं का मुखवास खाणारा माणूस जर आपल्या शेजारी आला, बसला, आपल्याशी बोलला, तर त्या वेलदोड्यामुळं किंवा सुगंधित द्रव्यांमुळं त्या खात असलेल्या, एखादा गुटखा खाणारा माणूस आपल्या जवळ येऊन बसला तर आपल्याला लगेच त्या गुटख्याचा वास येतो. अरे रामा, हा माणूस बसला का माझ्या शेजारी, आता एसटी मध्ये आपण लगेच गुटख्याचा वास येणार सारखं. तेच जर असा सुगंधित विडा खाऊन जर ती कोणी आपल्या शेजारी आला असेल, हा आल्हाददायक आहे, काय हरकत नाही, चांगला वेलदोड्याचा वास येतो, हरकत असं आपण म्हणू. तसं ह्या म्हणजे आपण आपोआपच त्या सुगंधाकडं आकर्षित झालं होतो. तसं या देवीनं सुद्धा आपल्या मुखामध्ये कर्पूर वासिन म्हणजे कर्पूराचा विडा, सुगंधी पानं आहेत, इतर विड्यातील सुगंधित पदार्थ आहेत, त्यामुळे या विड्याचा सुगंध म्हणजे विडा तिने खाल्लेला आहे आणि त्याचा सुगंध आसमंत, दिगंतर म्हणजे आसमंत, हे आपले 10 दिशा, दिगंतरामध्ये आसमंतामध्ये भरून आले. समाकर्षी म्हणजे आकर्षित होणं असा अर्थ आहे. कर्पूर कर्पूर विटिका म्हणजे सुवासिक कापुराने सुगंधित असा बनविलेला विडा म्हणजे कर्पूर विटिका. मोद म्हणजे त्यांनी आनंद देतो आपल्याला, म्हणजे सुगंधित विड्यामुळे त्या संबंध आसमंत अगदी सुगंधानं भरून गेलेला आहे
आणि आपोआपच आपण त्या सुगंधाकडं आकर्षित होऊन जातो. म्हणजे आपल्याला त्या देवीच्या दंतपंक्ती, त्या तिची जी नवीन ज्ञान देण्याची वृत्ती आहे, अंकुरित असं जे तिचं रूप आहे, ते सगळं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याशिवाय आसमंतामध्ये असणाऱ्या सुगंधानं काही दिशा सगळ्या भरून राहिलेल्या असतात आणि त्या वासामुळं आपोआपच आपण भक्तगण तिच्याकडे आकर्षित होतो. आपण जी याची देवी आहे माहूरगडची वगैरे, तर तिला या विड्याचा नैवेद्य असतो. तिच्या मुखामध्ये आपण तो तांबूल म्हणतो, आपण त्याला तो तांबूल घातला हे प्रसाद म्हणून ते आपल्याला परत देत असतात. म्हणजे हे जे आहे आपोआप भक्तगण त्या विड्याच्या सुगंधानं आकर्षित होतात. म्हणजे त्या देवीनी खाल्लेल्या प्रसाद म्हणून तो तांबूल आपल्याला परत दिला जातो. तर त्या कारण का, तर त्या देवीच्या मुखातील जो विडा आहे त्यामुळं सगळं आसमंत इतकं सुंदर भारावून गेलेलं आहे की त्यामुळं आपण आपोआप तिच्याकडे आकर्षित जातोय आणि त्यामुळं आपण भारावून जातोय, म्हणून आपण तिच्या मोहात पडतोय. असं वर्णन या 10व्या श्लोकापर्यंत केलेलं आहे. आतापर्यंत आपण 25 ते 26 नाव या देवतेची, या ललिता देवीची बघितलेली आहे. आता पुढच्या श्लोकांमध्ये तिची आणखीन नावं आपल्याला बघायला मिळतात. आतापर्यंत आपण 10 श्लोक बघितले आहेत. प्रत्येक श्लोकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे या ललितांबिकेचं वर्णन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ती कशी आहे, ती म्हणजे अनुशासन करणारी आहे, तिचं कसं आहे, तिचं मुखकमल कसं आहे, तिचं नाक कसं आहे, आता इथं तर तिचे दात कसे आहेत आणि तिने काय खाल्लेलं आहे, विडा आता विडा केव्हा खातो आपण, तर आपण जेव्हा आपलं तृप्त जीवन असतं, म्हणजे आपण तृप्ततेनं जेवण केलेलं असतं त्याच्यानंतर आपण तांदूळ भक्षण करतो. तसं म्हणजे ती देवी आपल्या भक्तांच्या कडं अतिशय तृप्ततेनं बघते. म्हणजे देवी आपल्या भक्तांच्या कडं त्यांनी जे ज्ञान म्हणजे मिळवलेलं आहे त्यामुळं ते ज्ञानाची तृप्ती त्यांना मिळालेली आहे, ह्याचं तिला समाधान आहे. म्हणून ती विडा भक्षण करते आणि त्या विड्याच्या सुगंधाने भक्त लोक पुन्हा तिच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणजे आणखीन ज्ञान तिने आपल्याला द्यावं असं आपल्याला पुढं आणखीन ते सांगणार आहेत. कारण पुढचे बरेचसे श्लोक आणखीन वेगवेगळ्या प्रकारे आहेत की ती आपल्याला कसं ज्ञान देणार आहे, ती कशी आहे, म्हणजे प्रत्येक प्रकारचं म्हणजे तिच्या स्वरूपामध्ये आपल्याला अनेक तऱ्हेचं रूप बघायला मिळणार आहे. पुढच्या श्लोकांमध्ये आपण ते सगळं बघणारच आहोत. आज आपण इथंच थांबूया, कारण 10 श्लोक झालेले आहेत. पुढच्या 10 श्लोकांचा अर्थ 10 किंवा पुढं जास्त झालं तर जास्त श्लोकांचा अर्थ आपण पुढच्या वेळेला नक्कीच बघूया. अशा तऱ्हेनं हे ललिता सहस्रनाम स्तोत्र जे आहे ते म्हणजे श्लोकबद्धतेत असलेलं त्यातले 10 श्लोक आपण आज अर्थासहित बघण्याचा अभ्यास केलेला आहे. मला जो वाटला तो अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यालाही काही समजलं असेल, नसेल तर थोडं विचारा मला. आलंच सांगायला तर मी सांगेन, नसेल समजलं तर, समजलं असेल तर त्या परमेश्वराची कृपा, त्या देवीची कृपा असं समजून मी हे माझं जे थोडंसं काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे ऐकतच संपवते. त्या देवी चरणी माझी ही सेवा रुजू करते.